कोल्हापूर जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती शीतल यादव यांनी आज कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी केली आहे। या भेटीत आरोग्य केंद्रातील अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या असून केंद्राची अवस्था अत्यंत निकृष्ट असल्याचं निदर्शनास आलं आहे। पाहणी दरम्यान केंद्र परिसरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आढळून आली। स्वच्छतेचा अभाव, दुर्लक्षित व्यवस्था आणि एकूणच निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून आला। तसेच रेकॉर्ड तपासणी करताना कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना सभापती शीतल यादव यांनी तात्काळ जाब विचारला। आरोग्य सेवेत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही असा कडक इशारा देत कामकाजात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनीही आपल्या कार्यकाळात या आरोग्य केंद्रासाठी मंजूर केलेल्या निधीची आठवण करून देत एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिल्यावरही केंद्राची अशी दुर्दशा असणं अत्यंत खेदजनक असल्याचं नमूद केलं आहे। संबंधित कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे। नमस्कार। आज कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून अर्थ आणि शिक्षण सभापती म्हणून मी आज कुंभोज जिल्हा आरोग्य केंद्र इथे आम्ही अचानक येऊन भेट दिलेली आहे। तर माझे मिस्टर प्रवीण यादव यांनी गेल्या वेळेस निवडून आल्यावर इथं निधी लावला। आमदार खासदार सगळ्यांनी आरोग्य केंद्रा निधीसाठी सहकार्य केले, सगळ्यांच्या मदतीनं केले। पण आम्ही आज इथं अचानक येऊन भेट दिली, पण इथं येऊन बघितलं तर इथं काय म्हणजे सोयीसुविधा वगैरे समाधानकारक नाही आहे। तर सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी सगळ्यांना मी आवाहन करते की आरोग्य सेवेकडे लक्ष द्यावे आणि माझ्या मतदारसंघातील जनतेला योग्य ते आरोग्याची उत्तम सेवा मिळावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे। हीच आरोग्य सेवेमध्ये चुकीचं काय आरोग्य उत्तम सेवा आरोग्य काम त्यांनी करावं अशी मी त्यांना सगळ्यांना सूचना करते।